जेव्हा माणूस निस्वार्थ राहतं ना, जेव्हा कुणाच्या पुढे खाली वाकत नाही ना, जो स्वाभिमान घाण ठेवत नाही ना, जो कुणापुढे हात पसरत नाही ना, तो माणूस एवढ्या 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 कडक शब्दांमध्ये देवाला बोलू शकतो. ते का? अरे सामान्य माणसाला सोडा, पण देवाला सुद्धा बांधण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. जो निस्वार्थ प्रेम करतो, जो निस्वार्थ सेवा करतो, त्याची ताकद आहे ती. 500 रुपयाचं सत्यनारायण करायचं आणि सगळं जग मागायचं, त्याची ताकद नाही ती. निस्वार्थ प्रेम करणाऱ्याची. आमची जनाबाई होत्या ना, जनाबाई दादा, जनाबाई देव दळू लागायचा, पण दळू लागत असताना सुद्धा महाराज ते एक दिवस खांद्यावरची वाकळ तिथं ठेवून दिली जनीच्या झोपडीमध्ये, आणि देव काकड्याची वेळ झाली म्हणून गेले राऊळामध्ये. बडव्याने बघितलं खांद्यावरती ती वाकळ जणीची वाकळ, अलंकार गायब. देवानेच विसरून आला तिथं. विसरून आल्याच्या नंतर सांगितलं, झडती घेतली घराची झोपडीची, तर देवाचे अलंकार सापडले. द्या म्हणले, जनीनं चोरी केली, फाशी द्या. फाशी द्यायला सूळ तयार केला यमुने चंद्रभागेच्या तीरावर. आणि जनीला विचारलं, जने, हे जने, काय तुला सुळावर देण्यात आहे ग? जनाबाईने सांगितलं, मग शेवटची इच्छा काय सांग ना. जनाबाई म्हणाले, शेवटची इच्छा विचारता का? एक काम करा, ज्याच्यामुळे मला सुळावर जाण्याची वेळ आली ना, त्या काळ्या विट्याचे एकदा तोंड दाखवा, एकदा त्याची भेट करून द्या, आणि मग सुळावर द्यायचं तर खुशाल द्या, काय अडचण नाही. जनाबाईला नेलं, रावळामध्ये उभं केलं. विठेवरती परमात्मा उभा आहे. थरथर थरथर हात पाय कापत होते. का? अरे कारण नसताना, गुन्हा नसताना हिच्यावरती आळा आला ना, आणि तो कुणामुळे? माझ्यामुळे आला ना. खाली मान घातली पांडुरंगाने, थरथर हातपाय कापत होते. आता जणी काय म्हणेल, काय शिव्या देईल सांगता येत नाही. अरे निस्वार्थ आयुष्यभर प्रेम केलं होतं, निस्वार्थ जीव लावला होता देवावरती, निस्वार्थ केलेली सेवा होती, हे वाटत नव्हतं. एक वाक्य बोलू का? माणसाची परिस्थिती गरीब असावी, पण माणसाचे विचार हलके नसावे, गरीब नसावे माणसाचे विचार. जनाबाई रावळामध्ये आल्या, उभं राहिल्या, पांडुरंगाकडे बघितलं, थरथर हातपाय कापत होते. कमरेला पदर खवला, आणि जनाबाईने जे शिव्या द्यायला सुरुवात केली महाराज देवाला. अरे देवाला शिव्या द्यायची सामान्य ताकद आहे का दादा? जग निर्माण करणारा परमात्मा, तुम्हा आम्हाला जगवणारा परमात्मा, त्याला शिव्या द्यायची म्हणजे साधी गोष्ट आहे? कमरेला पदर खवला बाबाजी, आणि जे जनाबाईने शिव्या सुरू केल्या महाराज, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, ओहो तुझी काय शिव्या महाराज, तुझी रांड रणकी झाली. काय शब्द आहेत महाराज जनाबाईचे. अरे विठ्या तुझे गेले मडे, अरे बापरे, विठ्या तुझे गेले मडे, आणि तुला पाहून काळ रडे, अशा शिव्या दिल्या महाराज. तरी देव एक शब्द बोलत नाही, खाली मान घालून उभा आहे. का? शेवटी जनाबाईच्या डोळ्यात अश्रू आले दादा. जनाबाई मनातल्या मनात म्हणते, देवा काय गुन्हा केला रे मी तुझा सांगणार. रागाच्या भारात बोलून तर गेल्या, शिव्या तर दिल्या, पण डोळे भरून आले, आणि रडून जनाबाई म्हणाले, देवा काय चुकलं रे माझं सांग ना. मी तू घरी आला, तुझ्या सोबत दळू लागला माझ्या सोबत, माझं काय चुकलं सांग ना. अरे आयुष्यभर तुझं भजन केलं रे, मला माहिती आहे जन्म जन्मांतरामध्ये ज्याने ज्याने तुझ्यावर प्रेम केलं त्याला तू असा त्रास दिलास रे. त्या गोपिकाने प्रेम केलं, त्यांना सोडून देऊन मथुरेला निघून गेला. आज मी तुझ्यावरती जीव लावला, तू मला सुळावर देण्याची पाळी आणलीस. सांग काय गुन्हा केला. देव बोलायला तयार नाही. का? निस्वार्थ प्रेम माणसाला रडवतं. सुदाम जी म्हणाले, कन्हैया मुझे तो जरूरत नहीं, तुम्हें अगर कोई जरूरत हो तो लेके जाओ. बसले झाडाखाली. आता ऐका ना, मला तुम्हाला विचारायचं आहे. वेळ थोडा दिवस मावळायची झाली, सुदामजी झाडाखाली बसले. आता नदीच्या पलीकडे जायचंय, आणि हा बाबा तर अगदी ताणून बसलाय झाडाखाली. नाही नाही मला आता हलायचंच नाही, इथून गरज असली तर घेऊन जाऊ, आता चिंता कोणाला.
चिंता कुणाला सुदामजीची? हा, त्याने काय केलं? एक नावाड्याचं रूप धारण केलं, एक नाव आणली, नाव नदीमध्ये टाकली, नावेमध्ये ते फेटा बिटा बांधून असं नावाड्याचं रूप घेतलं, हातामध्ये ते ओल्ली घेतली मारणारी नावेची, नावेत नाव सोडली, नावेत बसले, अलीकडच्या काठाला नाव आली आणि कन्हैया म्हणाले नावाड्याच्या रूपामध्ये, अरे भैया कोई है क्या उस पार जाने वाला, अरे भैया कोई है क्या उस पार जाने वाला, अरे भैया कोई है क्या उस पार जाने वाला. सुदामजी उठले आणि म्हणाले, अरे ओ केवट जी पंडित जी, हमें उस पार लगा दोगे क्या? वाक्य नीट आहे का? काय म्हणाले सुदामजी? केवट हमें उस पार लगा दोगे क्या? मेरे केवट ने कहा, अरे पंडित जी उस पार लगाना तो मेरा जन्म जन्म का धंधा है, आओ तो सही एक बार. जो जो इंसान मेरे घाट पर आया उसे उसे तो उस पार लगाना. अरे ये तो सामान्य नदी है, लेकिन इस बहुसागर से उस पार लगाना मेरा जन्म जन्म का धंधा है. तुम मेरे घाट पर आ जाओ तो सही, मेरे चरणों के पास आ जाओ तो सही, मैं उस पार लगा दूंगा. हाताला धरलं, सुदामजीला नावेत बसवलं. काटे बाबा नावेत बसवलं आणि बसवल्याच्या नंतर ऐका ना, अर्ध्या नदीमध्ये नाव जात होती आणि ते केवट होता का नाही? तो कोण होता? सामान्य केवट होता, नावाडी होता सामान्य. तर पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत सुदामजीला खालीवरी खालीवरी बघायचा, सारखा बघत होता. सुदामजीने विचारलं, केवट जी पंडित जी, अरे ऊपर नीचे क्या देख रहे हो? त्यांनी सांगितलं, नाही नाही पंडित जी कुछ भी नहीं. कहाँ से आए हो? बोले सुदामपुर से. और जा रहे हो कहाँ? सुदामजी ने सांगितलं, केवट द्वारिका जा रहा हूं. अच्छा. केवट म्हणाले, रहने दो पंडित जी, तन पे नहीं लगता और चल दिए कलकत्ता, ऐसे भी कभी हो सकता है क्या? अरे तुम्हारी परिस्थिती देखो, पायाला फोडा आले, रक्ताळलेले पाय, मोडकी काटे 3 ठिकाणी चिंध्या गुंडाळलेल्या, फुटका लोटा तुटक्या दुरणे गळ्यात बांधलेले मळकट पागुट आहे, 12 बंडे गुडघ्याच्या वर धोतर आहे, आणि द्वारकेला जायचं म्हणतात. सुदामजीने सांगितलं, केवट तुम्हें कुछ पता है? बोले क्या? केवट द्वारिका का जो राजा है ना, कृष्णचंद्र भगवान, वो मेरा बाल सखा है. बाल सखा? आपका बाल सखा नहीं केवट, वो तो मेरा लंगोटिया यार है. अच्छा. रहने दो पंडित जी, रहने दो. द्वारिका का राजा आपके कैसा हो सकता है मित्र? सुदामजी रडून म्हणाले, केवट तुम मेरे कन्हैया के स्वभाव को नहीं जानते हो. बोले क्या स्वभाव है? सुदामजी ने सांगितलं, मेरा कन्हैया भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रे केवट, मेरा कन्हैया तो भक्तों का सिर्फ भाव देखता है. एवढं म्हणाले.